सर्वांना जय एकविरा. आज आपण बनवणार आहोत कोबीचे भजी. तर तुम्हाला मी दाखवते पुढची रेसिपी. तर इथे मी आता मस्त मोठा कोबी घेतलेला आहे भजी बनवण्यासाठी. भजी खूप छान होतात म्हणून मुलं सुद्धा मस्त खातात, तर जास्तच बनवायला लागतात. तर आता कोबी कसा कट करायचा ते तुम्हाला मी दाखवते. जर तुम्हाला असा कट करायचं नसेल किंवा तुम्हाला असे छोटे छोटे बनवायचे असतील तर तुम्ही चॉपरने सुद्धा कट करू शकता. तर मी या पद्धतीने कट करते, ते बघू शकता तर तुम्ही कसे कट करते. ते एकदम पातळ पातळ अशा प्रकारे कट करायचं आहे. जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. मस्त अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता केवढं पातळ केलंय. तर इथे मी पूर्ण कोबी कापून घेतलेला आहे. तर पूर्ण बाउल असा भरलेला आहे मस्त. तर मी आता मोठ्या भांड्यात टोपात वगैरे टाकते. तर चांगला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि टोप पण मोठा घेतलाय. तर आता 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतली आहे. वाटी पण खूप मोठी आहे बघू शकता. तर त्याच वाटीत अर्धी वाटी मी मैदा घेते. मैदा टाकायचा आहे. तर इथे मी आता अजून त्यात टाकते फूड कलर. ते ऑप्शनल आहे, ते तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. तर त्यात मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालते आणि त्यानंतर मी यात टाकलेला आहे ग्रीन चिल्ली सॉस आणि असंच परत मी टाकलेलं आहे त्यात रेड चिल्ली सॉस सुद्धा. त्यानंतर मी त्यात घालते चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घालायचं आहे. भजी खूप छान आणि कुरकुरीत होतात. सेम कांदा भजी सारखीच भजी होतात. त्यानंतर मी यात घातली थोडीशी हळद आणि अगरी मसाला, घरगुती मसाला 1.5 चम्मच मी घातले. जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. बघू शकता इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. असंच मळून घ्यायचं आहे. कोबी पाणी सोडतो म्हणून यात पाणी टाकायचं नाहीये. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त बिना पाणी घालता मॅरिनेशन झालेलं आहे. त्यात मी टाकते ब्लॅक पेपर पावडर आणि त्यानंतर तुम्ही इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मस्त तेल गरम झालेलं आहे. तर स्लो शेगडीवरच आपण ते भजे बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ते भजे टाकायचे आहेत, सोडून द्यायचे आहेत मस्त असे. जसे तुम्हाला जमतील तसे तुम्ही काढू शकता. शेगडी स्लोच ठेवायची आहे. तसे ते भजे वरती येतील तशी तुम्ही शेगडी फास्ट करू शकता, कारण की ते आतमधनं मग शिजणार नाही, वरूनच शिजले जातील. म्हणून जसे ते आता वरती उचलले जातील तसे तुम्ही शेगडी फास्ट करू शकता किंवा गॅस फास्ट करू शकता. ते बघू शकता आता मस्त असे भजी वरती उचलले गेलेत आणि मी शेगडी सुद्धा आता फास्ट केलेली आहे. दोन्ही साईडनी चांगलं कुरकुरी शिजवून घ्यायचे आहेत. मस्त थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहेत. ते इथे बघू शकता तर तुम्ही कलर चेंज झालेला आहे. मस्त परत पलटी करून घेतोय. अशा प्रकारे भजी मस्त कुरकुरीत होतात. मुलांना सुद्धा खूप आवडतात. तर नक्की ट्राय करा घरी. इथे भजी रेडी झालेले आहेत. कलर पण खूप छान आलेला आहे, वास पण खूप छान सुटलेला आहे. कोणी बोलू शकत नाही कोबीचे भजी आहेत. तर तुम्ही सॉस सोबत किंवा शेजवान चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. तर बनवून बघा, खूप क्रिस्पी पण झालेत आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा भजी कशी झालेली आहेत ते.